त्यांनी एक फरमान काढले, रागाच्या भरातच फरमान काढले, पण आम्ही सांगतोय ना राणा भाऊजी, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका. कसलं फरमान? तुमच्याशी कधी बी कुणी बोलायचं नाही, तुमची गाठभेट घ्यायची नाही, तुम्हाला कुणी बी काही मदत करायची नाही. राणा, अरे असं काय वनवाशागत तोंड करून बसलायस? वहिनी नाही म्हणून कर म्हणावय तुला? तू नुसतं खाली बोल. आत्ताच्या शाळेत जातो आणि वहिनीला घेऊन येतो बघ. काय झालं राणा? अरे काय झालं सांग की. काय झालं? बरकत, मला सांग, माझं घरातल्या कुणा संकट वैर आहे काय? मग आबा असं का करायला? काय केलं आबानी? माझ्या संकट कुणी बोलायचं नाही असं सांगितलंय. आता हे कोणी सांगितलं तुला? वहिनींनी. अरे राणा, वहिनींचं काय करायस तू? त्यासनी चढवून वाढवून सांगायची सवय आहे. बरकत, तुला 1000 टाइम सांगितलंय वहिनी असं काय बी करणार नाहीत म्हणून. ते असं का करतील? अरे राणा, वहिनींचा ऐकण्यात धचा मा झाला असेल. हे बघ, तू जास्त विचार नका करूस. हा, पण त्या खोटं बोलणार नाहीत. राणा, वहिनींचं जसं ऐकतोस तसं साहेबांचं आणि गोदाकाचं ऐकलंस तर समजा नीट होईल बघ. बर चल, तू जास्त विचार करू नकोस. हा, आपण काहीतरी कामाला लागूया. चल, म्हणजे डोसक्यात विचार येणार नाहीत. चल. साहेबरावला का नाही आणला अजून? ते आज शेतात काय काम नाही ना साहेबरावचं, म्हणून नाही आणलं. चल, तो आपण जाऊया कामाला. आपण त्याला कधी काम देतोय? तुला माहित आहे ना व, त्याच्या बिगर मला काय बी गमत नाही म्हणून. बर, उद्या आणतो. आता मला लय कंटाळा आलाय. नाही, तू आता जा आणि साहेबरावला घेऊन ये. राणा, ते काय? ते मी साहेबरावला वाड्यात आणायला गेलतो, पण साहेब म्हणाल साहेबराव आता वाड्यातच राहणार. जोर तू वाड्यात येत नाहीस तोवर तुझ्या बरोबर कोणी बी बोलणार नाही असं म्हणाल. घरच्या सगळ्यात मुख्य जनावराला का ताप? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला पटलं का सगळ्या? निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.